तर निघाली बघा स्वातीकड. घराला लावलं कुलूप बिलूप, चावी घरीच ठेवायची होती, त्या मावशीकडे द्यायची होती, पण आली बघा तशीच. आता स्वाती खा म्हणली की खाते आता टचून. हे का जरा पावसाचं वातावरण होतं, काल दिवसभर पाऊस होता, आज काय नाही, पण वातावरण झालं ढगाळ. तर ते मेकअपला लईच कमेंट्स आल्या तर बाबांनो. आता परत वाचल्या येताना, म्हणलं चला हे करावं, कारण कमेंट बॉक्स करू वाटतो बंद, पण चांगले बोलणाऱ्याला पण हे वाटतं ना. काय जणांना प्रेमानं सांगितलं तर त्यांच्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये दिला मी रिप्लाय, पण काय जणांचं खच्चीकरण बघा ना कसं आहे. लेकरं सोडून वाऱ्यावर लोकांच्या दारात. काय करते जेवण बरं आली बाई मी तर आयतं खायला. आणि कसं ग आता आयतं खायला आली म्हणलं मी. स्वयंपाक चालला आता, खाते स्वाती पशी पण आयतं तर पोट फुटूस तर खाते. मग काय पोट फुगूस तर नाही, पोट फुटूस तर खाते. बनव तू. त्यांनी काय झालं वाईट वाटतं. तू खाऊ नको, मला पोट फुटूस तर खाऊ द्या अगोदर. आणि दाबण सुई दोर आणली का, सुतोळी दोरी काहीतरी आण. ते काय छोकलीच्या बापानं ते ताडपत्री बांधायला आणली ना दोरी, मग त्यांच्याकडून घेते पोट शिवायला. काहीतरी घे, नाही तर बोळ पाडा. ते हे असतं की तसलं ते रस्ता खांदायचं, हा ते डोजर बिजर लावा, त्यानं पाडा बोळ. पोट फुटलं तरी पण आपलं ते हे करायचं. पोट फुटूस तर खाते लेकरं सोडून. लेकरं सोडून माझ्या लेकरांना मला सक्सेसफुल करायचं, त्यामुळे माझी लेकरं मी सोडले ते. आणि लेकरं का नाही माझ्यापाशी नाही खायचं मला, तू खा खा म्हणूनच पोरगं मागं लागलंय माझ्या. खाते थोड्या वेळानं, ठेव खाऊन आले आता पोट फुटूस तर. हां तर मला माझ्या लेकरांना सक्सेसफुल होताना बघायचंय, आणि मी माझ्या लेकरांना माझ्यापासून लांब ठेवलंय. आणि माझ्या ज्यांच्यापाशी ठेवलंय ना त्यांना काय प्रॉब्लेम नाही. ती तर काय म्हणते ते माहिती आहे का, रात्रीच फोन आला होता की काव्याला तर काय हॉस्टेलला टाकली, इकडं आणायचं ना. राहिले असते बहीण भावंड दोघं पण, एक लेकरू इकडं एक लेकरू तिकडं, ठेवून घेतलं असतं. मी म्हणलं नको, म्हणलं एकाच ठिकाणी दोन दोन लेकरं, म्हणलं मला चांगलं नाही वाटत म्हणलं. तरी पण किती रिक्वेस्ट करत होत्या त्या. नको म्हणलं, हाय पोरगच म्हणलं मी 1 वर्षासाठी ठेवलंय, ती पण म्हणलं 12 मध्ये आमची ओळख नाही पाळत नाही, कुठं जात्या लेकरं कुठं ठेवायचं म्हणलं, आणि आम्ही राहतोय का नाही त्याची गॅरंटी नाही म्हणलं. त्याच्यामुळं म्हणलं थोड्या दिवसासाठी राहू द्या म्हणलं. माझं पोरगं जर मोठ्या कॉलेजला असतं, हायस्कूलला असतं ना, तर बिंदास त्याला एकट्याला सोडून आले असते. पण माझं पोरगं बारकं आहे, आणि पहिली गोष्ट तर त्याला त्या शाळेतनं काढलं पण नसतं, एकट्याला सोडून आले असते. पण माझं पोरगं बारकं आहे, आणि त्यांना खेडेगावची सवय आहे. खेडेगावात कसं इकडून गेलं की तिकडून चटकून माघारी येतं या. आणि माझ्या लेकरांना एवढं पण कळतंय की आपल्याला कुणी नाही, आपली मम्मी आपल्यासाठी लय झटती. माझ्या लेकरांना समजून सांगितलं का ना, माझे लेकरं ऐकतात तेवढं करा, लय भारी वाटतंय मला. माझी पोरगी आता बारकी काय म्हणली माहिती आहे का, मम्मी 12वी पर्यंत म्हणली मी हॉस्टेलला राहते. सण्या सुरुवातीला रडत होता, त्याला समजावून सांगितलं का, म्हणलं पिल्या म्हणलं तुला करमत नाही म्हणून तू माझ्यापाशी राहायची, आणि मी कामासाठी इकडे आले, हिथं बी मी राहते का नाही त्याची गॅरंटी नाही. मग तुझ्या शाळेचं नुसकान, हिथनं दाखला काढायचा तिथनं दाखला काढायचा हिथं. म्हणलं तुला चांगलं वाटतं का सांग. माझ्या पोरानं पटदिशीनं डोक्यात घेतलं. थोड्या दिवस त्याला करमलं नाही, पण आता त्याच्या तिथं ओळखी शाळेत शिक्षकांच्या पोरांच्या ओळखी झाल्या. माझं पोरगं आता का ना माझ्या सगळं फोनवर सुद्धा बोलत नाही, सध्या फोनवर सुद्धा सध्या बोलत नाही. आणि
कसं असतं, ज्यावेळेस आपलं लेकरू दुसरीकडे राहायला शिकलं का नाही, तर ते लेकरू का नाही सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. आणि ठेवून घ्यायला सुद्धा का नाही काहीतरी असावं लागतं. आणि ते माझ्या पशी पण आहे, माझ्या लेकरांच्यात पण आहे की सहज माझ्या पोराला पण त्यांना ठेवून घेतलं आणि डायरेक्ट मला म्हणतात तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या. आणि त्यांना कळलं ना की माझं बीपी कमी झालता आहे, ते माझा बीपी फक्त 40 वर येऊन थांबला होता. मी जर का नाही भीक मागे असते, खाऊन पिऊन जगणारे असते आणि स्वयंपाकाचा कटाळा येतो, त्या सांगणारण्याची आईची गांड जिनं तुम्हाला सांगितलं का ना हिला स्वयंपाकाचा कटाळा येतो किंवा ही करत नाही, कटाळा करते, ती जे असेच. तर तुम्हाला सांगते माझं स्वतःच आहे का ना, स्वतःचं मी तुम्हाला 100 वेळा सांगितलं, मी खायापुरतं ते जगायपुरतं खाते, मी खायासाठी जगत नाही. कारण सगळं खाण्यावरच घालवायचं म्हणलं ना, सगळं खाण्यावारी घालवायचं म्हणलं ना तर आल्याला जन्म तसाच निघून जाईल. माझ्या बापानं जसं आला तसा गेला, आम्हाला बी असंच वाऱ्यावर ठेवलं. आमच्या नवऱ्याचं तर काय झालं, त्याचं पण तेच झालं. तो पण स्वतः लाईफमध्ये सक्सेस नाही झाला. पण मला इथून पुढची पिढी माझी स्वतःची पर्सनल मला सक्सेस करायचे. आणि आईबापापाशी लेकरं जरा घाबरत नाहीत, लाड होतो. आणि मी माझ्या पोरीला तुम्हाला सांगते, चुली पुढे अजून चहा सुद्धा करायला बसवलंच नाही. तुम्ही कधी बघितलं का माझ्या लेकरांना स्वयंपाक केलाय, ते माझ्या ही केलाय? अरे वळणं स्वयंपाक तर आयुष्यभर करायचं, पण मी काय म्हणायचे माझ्या लेकरांना शिक्षणावर जर लक्ष दिलं ना, भविष्यात त्यांना पूर्ण स्वयंपाक करायचाच ना. उद्या त्यांना घर कसं भेटतंय कसं नाही. आपलं तर काय इच्छा असताना पण आपण आपल्या इच्छा मारल्या त्या, आपलं काहीच नाही, कशातच काय नाही. माझ्या पोरींना मी चुली पुढं कसलंही बसवलं नाही. जे पण असं मला भले उठू वाटत नसायचं, पण मी त्यांना जगायपुरतं तर खाऊ घातलं. माझे लेकरं शाळा सुद्धा कधी बुडवत नव्हते. कधी तुम्ही बघितलं झोकुलीनं शाळा बुडवली, कावीनं शाळा बुडवली, सण्यानं शाळा बुडवली. ज्या दिवशी शाळा बुडवली ना त्या दिवशी त्यांना म्हणायचे आज शाळा बुडवली ना, आज जेवण नाही, स्वयंपाक नाही. पण आईचा जीव राहतो का? राहतो का? अरे मी त्यातली नाही. त्रास मला माझ्या लेकरांना झाला तर मी स्वतःला पण करून घेते. आणि जे तुम्ही म्हणता ना नवऱ्याची इज्जत काढते, नवऱ्याला मला वाटतं आता बारक्या लेकराला आपण 2 चापटी लावू शकतो, गड्याला लावू शकते का मी? गड्याला, ज्या गड्याला कळत नाही, बेअक्कल आहे, त्याला लहानपणापासून संस्कारच नाही, तसल्याच्या गळ्यात जर मला बांधलं मग त्याला वळण लावायला मग मी जितकं जमतं तेवढं लावलं. पण त्याला वेगळा दारूचा नाद लागला म्हणून त्याची इज्जत काढते. चल बाबा 2 मुस्काडात मारू शकत नाही तर तुला तोंडानं तर तुझी इज्जत काढते. आणि झाली त्याची इज्जत काढून त्यानं दारू सोडली. त्याच्यासाठी तर काय कमी केलं का? झालं ते बी सुधारला तर सुधारला, नाही तर आज उद्या माझी पोरं मोठी होते, सक्सेस होते, झालं माझं काय राहिलं? माझं पोरगं मोठं होईल, साहेब होईल, लोकांच्या हाताखाली दाब दडप राहील, त्याला ती घाबरण, शाळा शिकन, मोठा साहेब बनन. साहेब झाल्यावर मग पाहिजे ते खाईन, करून खाईल, नाही तर सून आणून नाही तर देईल, नाही तर का मला बाई ठेवायला लावून. लेकाला पण माझ्या म्हणन, बायकोला पण झोपू घाल, आणि मी एका झोक्यात आणि त्याची बायको एका झोक्यात, आणि ठेव बाई म्हणून एका धुणं भांड्याला स्वयंपाकाला. आणि नवऱ्याला बी म्हणाल तुला बी खाऊ वाटलं खा, नाही तर जा म्हणून कुठं दारू पिऊन पडायचं तिकडं पड. आता तुझं काही घेणं देणं नाही. पण सध्या लेकर आता बारकी, त्याला सुधरवणं माझं काम आहे, ती सुधरत नाही म्हणून त्याची इज्जत काढते. पण ती बी येडीव बघत नाही. अशा गोष्टी असतात त्या लाड. कुठल्या आई बापाला लेकरू नको वाटतं? अरे ती लेकरं होत नव्हते त्या टायमाला मी नको त्या देवाला नवस केला, आणि शेवटी ती म्हणलं हे पावतच नाही म्हणून ते सोडून बी दिली. दवाखाना पाणी चालू केला, वीडभट्टीवरचं काम करत, आणि शिवाय मी आडाने पूर्ण, मला काय अक्कल सुद्धा नाही, शिक्षणाचं नॉलेज नाही मला. शिक्षण जर घेतलं असतं तर मी आता कुठे असले असते. पण काय करणार आता, मागले दिवस पुढं. पण आता परत बारकी पे होऊ शकत नाही, आता शाळेतच जाऊ शकत नाही. बाहेरनं फॉर्म भरायचे पण प्रयत्न भरपूर केलं, फार माझे शिक्षक सुद्धा मला गाण्यात तयार झालते पुढं शिक्षण द्यायला. पण काय करणार, वय त्या टायमाला नव्हतं, कमीत कमी 9वीचं तर पाहिजे होतं माझं पास. पण माझं किती 5वी पास होती मी,
6वी अर्धी. त्यामुळे मला नाही तर मला शिक्षणाची लय आवड आहे. माझ्या लेकरांना मी लांब ठेवलं कशासाठी ठेवलं. हां फरक एवढाच आहे की माझ्या लेकरांना मी हॉस्टेलला जे टाकायचं ते नातेवाईकांकडे काय आहे. पण ते नातेवाईक मी म्हणत नाही सगळंच नातेवाईक माझे वाईट आहेत. काय नातेवाईक चांगले पण आहेत. काय म्हणलं तर ते जिथं आता सण्याला ठेवला ना तेवढं एकच चांगलं आहे. नाही तर बाकी सगळ्यात असलेच आहेत उपटसोळे. खाऊस तर गोड घेऊस तर गोड, गरज भागली की मग झालं संपलं. मग त्यांना नाही म्हणलेलं बी कळत नाही काहीच नाही. कुणाबरोबर असं घडलंय का आतापर्यंत ज्याचा वापर झालाय असं कुणी आहे का आता माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये की बाबा त्यांच्या पुढे फक्त गरजेपुरती माणसं आलेली आणि गरज संपली की पुन्हा लाद दिली आणि त्यांची इज्जत काढली आहे का कोण असं. असलं तर एखादं लाईक करा नाही तर कमेंट करा. लाईक राहू द्या पण कमेंटच करा. कमेंट वाचल्या जरा मनाला शांतता वाटते. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.